नाशिक मार्गे धावणार 8 विशेष रेल्वे गाड्या, मध्य रेल्वेच्या प्रमुख मार्गावर 48 विशेष गाड्या चालवल्या जातील। आजपासून IRCTCच्या संकेतस्थळावर बुकिंग सुरू। सांगली महानगरपालिकेकडून प्रतापसिंह उद्यानातील पक्षी संग्रहालयाच्या कामाला गती। बातमीनंतर प्रशासनाला जाग आली। पक्षी संग्रहालयावर कोट्यवधी रुपये मंजूर आणि खर्च होऊनही पक्षी संग्रहालय अस्तित्वात येत नसल्याची दाखवली होती बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचं उद्घाटन। सुप्रिया सुळे यांची मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थिती। पश्चिम महाराष्ट्राच्या पाणी वाटपावर आज महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सल्लागार समितीची बैठक। पुण्यामधील बलात्काराच्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट। आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। पुणे बलात्कार प्रकरणी आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा। तरुणीनं सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्याचा वकिलांचा दावा। संतोष देशमुख हत्या प्रकरण केस जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग होणार। आजपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ही केसच्या न्यायालयात। बीडच्या मकुका येथून न्यायालयाकडून केस सत्र न्यायालयाकडे हे प्रकरण वर्ग। रायगडच्या अलिबागमध्ये एसटीचा अपघात आणि एसटीची तोडफोड करणाऱ्या संतप्त जमावावर अखेर कारवाई। 33 जणांवर गुन्हे दाखल। आरोपी एसटी चालकाला अटक। भंडाऱ्याच्या डोंगरी ऑइल मधून मॅग्नीजची चोरी करणाऱ्या 14 जणांना अटक, तर 3 जण फरार। जेसीबी सोबतच 50,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। बीकेसीच्या MMRDF मैदान परिसरामधून बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे। बीकेसी पोलिसांची कारवाई। ही व्यक्ती 25 वर्षांपासून या भागात राहत होती। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।